व्हिडिओ ऑन करा बरं सगळ्यांनी. MA चं कोण कोण आहे का? हॅलो. MA चे पण गेलोत का सर? हा, MA चे थोडं इंट्रोडक्शन द्यायचं त्यांना. हा, MA चे आलेत का कोण? MA फर्स्ट इयरचं आलं का कोण? सेकंड इयरचं कोण कोण आहे आता याच्यात? मी एकटीच आहे सर. तुम्ही एकटेच आहात का? सेकंड इयरचा आणि MA चा सिलेबस एकच आहे का सर? हो हो हो, एकच आहे. हा, ठीक आहे. MA सेकंड इयरचं कोण आहे? आपलं MA फर्स्ट इयरचं. आवाज येतोय माझा? हा, आला सर, आला. येतो. येतोय का? हा, येतो सर. हा, फर्स्ट इयरचं कोण कोण आहे MA फर्स्ट इयरचं? ओळेकर, राहुल ओळेकर सर. राहुल उलेकर का? दुसरं कोण आहे? स्वामी कुठल्या वर्गातले आहे तुम्ही? हा, आवाज येतोय माझा? एवढे आवाज येतोय? हो सर. हा, आता इथं MA फर्स्ट इयरचं कोण असेल त्याने लक्षात ठेवायचं आहे. तुमच्या जे परीक्षा जे आहे ह्या तुमच्या परीक्षा आता 3 तारखेपासून ऑनलाईनच सुरू होणार आहे. काय तुमचे जे पेपर जे आहे ते पेपर ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे. MA सेकंड इयर आपलं MA फर्स्ट इयर MA चे जे पेपर जे आहे ते MA चे पेपर ऑनलाईन पद्धतीने 3 तारखेपासून होणार आहे. आता ह्याच्यामध्ये MA फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना आज का मी इथं बोलवलं आहे, तर तुमचा हा जो सिलेबस जो आहे हा तुमचा सिलेबस MA फर्स्ट इयरचा सिलेबस हा जो पेपर जो आहे ओशनोग्राफी किंवा सागरशास्त्र हा जो पेपर जो आहे हा पेपर आणि BA सेकंड इयरचा हा जो पेपर जो आहे हा पेपर सेम पेपर आहे. आणि तुमचा हा जो पेपर जो आहे MA फर्स्ट इयरला हा जो पेपर जो आहे हा सेकंड सेमेस्टरला सुरुवात होणार आहे. तुमचे हे जे पिरियड जे आहे हे पिरियड मागच्या वेळेस झालेले नाही. मागच्या वेळेस तुम्ही जॉईन व्हायला पाहिजे होतं, परंतु उशिरा तुम्ही जॉईन झाला, तर उशिरा तुमचे ऍडमिशन जे आहे ती प्रोसेस उशिरा सुरू झाली. भूरूपशास्त्राचा वगैरे जे पेपर जो आहे तो पेपर आता तुम्ही याच्यामध्ये काही जे पेपर जे आहे तुम्हाला इथं सांगितलं जाईल त्यावेळेस तुम्ही त्या पेपरला तिथं हजर राहायचं. आता हे जे MAच्या विद्यार्थ्यांना सांगतोय की MAच्या विद्यार्थ्यांनी हा जो सागरशास्त्राचा जो पेपर जो आहे हा तुमचा सेकंड सेमेस्टरला आहे हा पेपर. आता तुमच्या परीक्षा अजून व्हायच्या आहे. 3 तारखेपासून तुमचा पेपर आता सुरू होतील तुमचे. 3 तारखेपासून तुमचे पेपर सुरू होतील आणि ते ऑनलाईन पद्धतीने द्यायचे आहे. काय प्रोसिजर आहे तो एक नंबर आपण पाहतोय की तुम्हाला फॉरवर्ड केलेला आहे, तो नंबर माहिती आहे तुम्हाला. आपल्या कॉलेजमध्ये जे परीक्षा विभाग जे आहे त्या परीक्षा विभागाशी संपर्क करायचा आहे तुम्हाला. मी ते नंबर तुमच्या ग्रुपवर मी तो नंबर पाठवतोय. तुमचं PRN नंबर जे आहे ते PRN नंबर टाकून तुम्ही लिंक जे आहे
विद्यापीठाची जी लिंक जी आहे त्या विद्यापीठाच्या लिंकवर जॉईन व्हायचं आहे आणि मॉक टेस्ट जी आहे ती मॉक टेस्ट द्यायची आहे. MA फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना आवाज येतोय का माझा? हो सर येतोय. हा येतोय सर. हा मॉक टेस्ट जी आहे ती मॉक टेस्ट 28 तारखेपासून सुरू होणार आहे. 28 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत हे सुरू होणार आहे. आणि तुमचं PRN नंबर वगैरे जे आहे ते PRN नंबर वगैरे व्यवस्थित टाकून तुम्ही जे पेपर जे आहे हे पेपर द्यायचे आहे. आता तुम्हाला हा जो पेपर जो आहे हा सागरशास्त्राचा हा जो पेपर जो आहे हा सागरशास्त्राचा पेपर तुम्हाला दुसऱ्या सेमेस्टरला आहे. परंतु इथं BA चे पिरियड जे आहे हे BA चे पिरियड सुरू झालेले आहे. BA चा पेपर हा जो पेपर जो आहे हा BA चा पेपर आणि तुमचं सेकंड सेमेस्टरचा जो पेपर जो आहे हा सेम सिलेबस जो आहे सेम सिलेबस असल्यामुळे तुम्ही BA सेकंड इयर सोबत हे जे पिरियड जे आहे ही जी लिंक तुम्हाला दिलेली आहे 10 वाजता तुमचा हा जो पिरियड असतोय बुधवार ते शनिवार पर्यंत 10 वाजेपर्यंत हा पिरियड असतोय. तो पिरियड तुम्ही अटेंड करायचा आहे. तुम्हाला ही जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही अटेंड करायचं आहे. म्हणजे पुढच्या वेळेस तुमचे हे जे पेपर जे तुमचे होतील ऑनलाईनच पेपर होणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला सिलेबस झाला नाही हा पेपर तरी तुमचा कव्हर होईल. एक दुसरा पेपर तोही तुमचा कव्हर होतोय. तो तुम्हाला हे सांगितलं जाईल सर तुम्हाला लिंक देतील त्या लिंकवर हे जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. हॅलो आवाज येतोय का माझा? हा सर येतोय. सर. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये हे जे पेपर जो आहे हा पेपर आपण सुरुवात आपण करतो आहे. सागरशास्त्राचा हा जो पेपर जो आहे ह्या सागरशास्त्राविषयी माहिती जी आहे ही माहिती आपल्याला करून घ्यायची आहे. आपण एक काम करूया MA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी एक आपल्या MA च्या विद्यार्थ्यांनी एक सेशन मी आता दुसऱ्यांदा आपण हे घेतोय मी त्याच्यामध्ये आपण फक्त MA चे जे पोरं जे आहे त्यांनी आपण जॉईन करू हा पिरियड संपल्यानंतर. ठीक आहे. हा आता आपण हे जे पेपर जो आपण अभ्यास करणार आहोत सागरशास्त्राचा पेपर आपण अभ्यास करतो आहे. आता ह्या सागरशास्त्राच्या पेपर मध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे हा BA सेकंड इयरचा सिलेबस आहे. BA सेकंड इयरचा ओशनोग्राफीचा सिलेबस आहे. हा सिलेबस सेम सिलेबस MA च्या विद्यार्थ्यांना सेम सिलेबस आहे. MA चे विद्यार्थी जे आहे सेकंड सेमेस्टरला त्यांना सेम सिलेबस हा दिलेला आहे. याच्याविषयी माहिती जी आहे म्हणजे सागरशास्त्राची ओळख कशा प्रकारची करून घेत असताना त्याच्यामध्ये त्याची व्याख्या त्याचं स्वरूप त्याची व्याप्ती आणि भूपृष्ठ रचना जी आहे भूपृष्ठ रचना कशा प्रकारच्या त्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण ह्याच्यामध्ये आपण करतो आहे. त्या हे सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. MA आपलं BA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना हा सिलेबस दिलेला आहे. आणि याच्यामध्ये हे कोणकोणते आपण मागच्या वेळेस आपण BA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा आपण ह्याच्यामध्ये केलेली आहे की सागरशास्त्र जे आहे सागरशास्त्राची व्याख्या कशा प्रकारची आहे. दुसरं टॉपिक तळरचना ही कशा प्रकारची आहे. त्याचबरोबर सागराचं हे जे पाणी जे आहे हे सागराचं पाणी कशा प्रकारचं आहे म्हणजे शारताचे आहे शारता कशा प्रकारची आहे. तापमान जे आहे हे तापमान कशा प्रकारचं आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा जी आहे किंवा अभ्यास जो आहे हा अभ्यास आपल्याला ह्या पेपरमध्ये आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर दुसरं आपण ह्याच्यामध्ये मरीन आपण पाहतो की डिपॉझिट आपण म्हणतोय की जे सागरामध्ये असणार जे निक्षेप जे आहे किंवा आपण पाहतो की सागरी संचयन जे आहे ते सागरी संचयनाचे प्रकार आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि जे कोरल रीफ जे आहे त्या कोरल रीफच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास जो आहे हा अभ्यास आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. आता कोरल रीफ म्हणजे काय प्रवाळ बेट जे आहे हे प्रवाळ बेटांच्या संदर्भामध्ये ह्या चौथ्या टॉपिक मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. सेम सिलेबस MA आणि BA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना सेम अशा प्रकारचा हा सिलेबस आहे. आपण पेपरला सुरुवात करत असताना पहिल्यांदा आपण सागरशास्त्राची ओळख आपण करून घेत असताना हे जे सागरशास्त्र जे आहे हे सागरशास्त्र कशा प्रकारचा पेपर आहे त्याविषयी आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण याच्यामध्ये आपण करतो आहे. की तुमच्या समोर ही जी स्लाइड तुम्हाला दिसते आहे ना दिसते का? स्लाइड दिसते. हा आता ह्याच्यामध्ये ही जी स्लाइड दिलेली आहे जगाचा नकाशा दाखवलेला आहे आणि ह्या जगाच्या नकाशामध्ये एकूण महासागर आणि खंड ह्याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहे. एकूण आपले जे खंड जे आहे हे जवळपास आपण पाहतोय की हे जे 7 खंड आपल्याला आपण पृथ्वी गोलावर एकूण 7 खंड आहे त्या खंडांचा ह्या ठिकाणी नकाशा ह्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला महासागरांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सागराविषयी आपल्याला अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये
हे जे प्रशांत महासागर जे आहे हे प्रशांत महासागर ह्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, हिंदी महासागर आपल्याला अभ्यास करायचा आहे, अटलांटिक महासागर आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आर्टिक महासागर हे आपल्याला करायचा आहे. आता याच्यामध्ये हे आपण अभ्यास करत असताना ह्याच्यामध्ये आपण अभ्यास करतोय की पृथ्वीवरचा ज्यावेळेस आपण विचार आपण करतोय किंवा पृथ्वीवर ज्यावेळेस आपण अभ्यास आपण करतोय त्यावेळेस आपल्याला असं दिसून येत आहे की पृथ्वीवर जवळपास 29% ही काय आहे, 29% हे जमीन आहे. पृथ्वीवर काय आहे, 29% ही काय आहे, जमीन आहे. 29% जमीन आहे आणि 71% जो भाग जो आहे तो 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे किंवा जलाने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून आपण ह्याला आपण काय म्हणतोय, जलावरण असं सुद्धा आपण म्हणतोय. म्हणजे पृथ्वी हा जो ग्रह जे आहे हा पृथ्वी ह्या ग्रहाला आपण काय म्हणतोय, जलावरण अशा प्रकारचं आपण म्हणतोय. तुमचे आवाज जे आहे ते म्यूट करा. आवाज जे आहे ते आवाज म्यूट करा. माझा आवाज तुम्हाला पोहोचेल तुम्हाला. तुमचे आवाज जे आहे ते आवाज म्यूट करा. आवाज म्यूट करायचे सगळ्यांनी. आता याच्यामध्ये हे जे आपण पाहतोय की हे जे पृथ्वी गोल जे आहे त्या पृथ्वी गोलाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय त्यावेळेस आपल्याला असं दिसतंय की पृथ्वी गोलावर जवळपास 29% काय आहे, जमीन आहे आणि 71% पाणी आहे. म्हणजे 71% जो भूभाग जो आहे हा 71% भूभागावर पाणी ह्या भूभागावर आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, जलावरण अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आता हे जे जलावरण जे आहे हे जलावरण कशा कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, तर हे जे जलावरण जे आहे ह्या जलावरणामध्ये विविध अशा प्रकारचे घटक जे आहे विविध अशा प्रकारचे घटक याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये महासागर आपल्याला पाहायला मिळत आहे, त्याच्यामध्ये समुद्र आपल्याला पाहायला मिळत आहे, त्याच्यामध्ये उपसागर आपल्याला पाहायला मिळत आहे, आखात आपल्याला पाहायला मिळत आहे, सामुद्र धोनी आपल्याला पाहायला मिळत आहे, खाड्या आपल्याला पाहायला मिळत आहे. हे सगळं मिळून काय तयार झालेलं आहे, जलावरण तयार झालेलं आहे. आणि ह्या जलावरणामध्ये किंवा ह्या महासागरामध्ये आपण पाहतो की महासागराचा भाग जर आपण बघितला तर आपण हे वेगळ्या प्रकारचे एकूण 4 महासागर आपल्याला पाहायला मिळत आहे. उत्तरेकडे असणारा आपण पाहतो की आपण पाहतो की हे जे ध्रुवीय भाग जो आहे हा ध्रुवीय भाग कशा प्रकारचा आहे, शीत अशा प्रकारचा आहे किंवा शीत अशा प्रकारचा आहे. तो बर्फाच्या स्वरूपामध्ये आपल्याला आर्टिक महासागर जो आहे हा आर्टिक महासागर काही वेळेस आपल्याला बर्फाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर काही वेळेस आपल्याला ते पाण्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे जास्तीत जास्त कालखंड जे आहे हा जास्तीत जास्त कालखंड ते गोठलेल्या अवस्थेमध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर दुसरा जो आपण महासागर जो तो म्हणजे अटलांटिक महासागर जे आहे, हा अटलांटिक महासागर हा एस आकाराचा आपण पाहतोय की हा महासागर आपल्याला पाहायला मिळत आहे. एस आपण पाहतो की इंग्रजी एस अक्षर जे आहे त्या एस आपण पाहतो की एस अक्षरासारखा आपण पाहतो की हे जे आद्य अक्षर जे आहे त्याच्यासारखं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रशांत महासागर, जगातील सर्वात मोठा महासागर म्हणजे कुठला आहे, प्रशांत महासागर हे महासागर आहे. किंवा आपण पाहतो की हिंदी महासागर जे आहे हा हिंदी महासागर अशा प्रकारचा हा सागराचा भाग आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ह्या जलावरणामध्ये कुठला घटक एक दुसरा आपल्याला पाहायला मिळते, समुद्र आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे समुद्र जे आहे समुद्राचा अभ्यास करत असताना ओखाटकचा समुद्र आहे, पित्त समुद्र जे आहे किंवा भूपृष्ठावर असणारे वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र जे आहे, अरबी समुद्र जे आहे, म्हणजे हे अशा प्रकारचे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र मिळून हे जलावरण तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. किंवा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपसागर जे आहे हे उपसागर तयार झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे उपसागर म्हणजे कुठले, तर आपल्याला माहिती आहे की बंगाल जे आहे बंगालच्या दक्षिणेला आपण पाहतो की असणार जे बंगालचं उपसागर आपण म्हणतोय, बंगालचं उपसागर आपण म्हणतोय. म्हणजे हे जे उपसागर जे आहे हे उपसागर किंवा आपण पाहतोय की ओखाटकचं आपण पाहतो की याच्यामध्ये समुद्र जर आपण बघितला किंवा हे अनेक अशा प्रकारचे उपसागर कशा प्रकारचे असतात ते आपण पुढे आपण याच्यामध्ये आपण घेतोय आहे. त्याचबरोबर सामुद्रधुनी आपण म्हणतोय, हे जे सामुद्रधुनी कशाला आपण म्हणतोय किंवा खाड्या आपण म्हणतोय, खाड्या आपण कशाला आपण म्हणतोय, ह्या सगळ्यांनी मिळून हे काय तयार झालेलं आहे, तर हे महासागर तयार झालेलं आहे, महासागर तयार झालेला आहे. आता ह्या महासागराचा विचार करत असताना महासागरामध्ये एकूण 4 महासागर आपल्याला पाहायला मिळते. किती, 4 महासागर आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे 4 महासागर कोणकोणते आहे, पॅसिफिक महासागर आहे, अटलांटिक महासागर आहे, हिंदी महासागर आहे आणि आर्टिक महासागर आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे जे महासागर जे आहे
हे महासागर आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्या महासागरांचा विचार करत असताना एकूण आकडेवारीचा ज्यावेळेस आपण विचार करतोय त्यावेळेस 92.30% भूभाग जो आहे हा 92.30% भूभाग हा सागराने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळत आहे, सागराने व्यापलेला आहे. तर आता आपण बघितलं की आपण पाहतोय की हे जे 7.70% भूभाग जो आहे हा 7.70% भूभाग कोणी व्यापलेला आहे. म्हणजे जवळपास आपण पाहतो की महासागरांचा किंवा जलावरणाचा ज्यावेळेस आपण आकडेवारी काढतोय किंवा टक्केवारी काढतोय ह्या एकूण जलावरणाला जर आपण 100% जर आपण मानलं, 100% जर आपण मानलं तर त्या 100%पैकी 92.30% भूभाग जो आहे हा 92.30% भूभाग महासागराने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यामध्ये जे अन्य जलसागर जे आहे, अन्य भूभाग जो आहे, जलाचा जो भाग जो आहे, अन्य जलभाग म्हणजे कुठला आहे तर त्याच्यामध्ये समुद्र आहे, त्याच्यामध्ये उपसागर आहे, त्याच्यामध्ये सामुद्रधुनी आहे, त्याच्यामध्ये खाड्या आहे. हे सगळं मिळून हे जे भाग मिळून 7.70% भूभाग जो आहे हा 7.70% भूभाग कशाने व्यापलेला आहे तर जलाने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अशा प्रकारचा 100% भूभाग जो आहे हा 100% भूभाग कशात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर ह्या आपण पाहतो की जलावरणामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आता जलावरणाचा विचार करत असताना किंवा अभ्यास करत असताना एकूण आपल्याला आकडेवारीचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. एकूण महासागर जे आहे, एकूण महासागर आपल्याला 4 महासागर आपल्याला पाहायला मिळत आहे. उत्तरेकडे असणारा आर्टिक महासागर आपल्याला पाहायला मिळत आहे. उत्तर गोलार्धामध्ये आपण पाहिजे की उत्तर ध्रुवीयकडे जो भाग जो आहे ह्या ध्रुवीयकडील भागामध्ये आपल्याला आर्टिक महासागर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर प्रशांत महासागर, दुसरा अटलांटिक महासागर, तिसरा आपण पाहतोय की हे जे आपण हिंदी महासागर, अशा प्रकारचे हे जे 4 महासागर जे आहे हे 4 महासागर आपण आपल्या भूभागावर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अन्य जे आहे, अन्य जलाशयामध्ये आपण बघितलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र आहे, भूभागावर असणारे वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र आहे, आखात आहे, किंवा आपण पाहतोय की उपसागर जे आहे हे जे भाग मिळून ह्या पृथ्वीवर किती भाग तयार झालेला आहे, किती भाग आहे, जलाचा किती भाग आहे याची आकडेवारी ह्या तक्त्यामध्ये दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हाला ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की वेगवेगळ्या प्रकारचे महासागर ह्या भागामध्ये दिलेले आहे. ह्या तक्त्यामध्ये वेगळे महासागर दिलेले आहे, त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि त्याची सरासरी खोली जी आहे त्याची सरासरी खोली आणि एकूण शेकडा प्रमाण जे आहे, एकूण शेकडा प्रमाण म्हणजे 100% जर आपण पाहतो की याला जर आपण मानलं तर त्याचं किती प्रमाण, शेकडा प्रमाण किती येतं आहे भूभागावर, त्याचं प्रमाण किती आहे त्याचा उल्लेख ह्या आकडेवारीमध्ये ह्या तक्त्यामध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय घेऊया की पॅसिफिक महासागर जो आहे त्या पॅसिफिक महासागराची माहिती आपण करून घेऊया. आता हा पॅसिफिक महासागर जो आहे हा पॅसिफिक महासागर जगातील सर्वात मोठा महासागर, जगातील सर्वात मोठा अशा प्रकारचा महासागर जे आहे हा जगातील सर्वात मोठा अशा प्रकारचा महासागर आपल्याला ह्या पॅसिफिक महासागराची विषयी माहिती आपल्याला सांगत असताना ह्या पॅसिफिक महासागराविषयी माहिती आपल्याला सांगता येते की जगातील सर्वात मोठा महासागर म्हणजे कोणाची ओळख केली जाते तर प्रशांत महासागराला म्हटलं जाते. जगातील सर्वात मोठा महासागर आहे आणि त्याचं क्षेत्रफळ जे आहे ह्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर विचार जर आपण केला तर 1.65 आपण पाहतो की 165.5 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र जे आहे, एवढं क्षेत्रफळ ह्या प्रशांत महासागराचं आहे. आणि याची सरासरी खोलीचा ज्यावेळेस आपण विचार करतोय, सरासरी खोली जी आहे ही सरासरी खोली जी आहे ही सरासरी खोली किती आहे तर ह्याची सरासरी खोली 3940 मीटर, 3940 मीटर एवढी खोली आहे. परंतु मरियाना गर्तासारखी आपण पाहतोय की ह्या भागामध्ये मरियाना गर्ता जी आहे त्या मरियाना गर्ताची जवळपास 11 किलोमीटर पर्यंत त्याची खोली आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे एवढी आपण पाहत की जास्तीत जास्त खोली आपल्याला पाहायला मिळते. आता हा महासागर जे आहे हा महासागर सगळ्यात जास्त क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त आहे आणि त्यांनी जवळपास किती शेकडा प्रमाण तर 45.6% भूभाग जो आहे हा भूभाग पृथ्वीवरील एकूण 45.6% भूभाग जो आहे हा भूभाग त्यांनी व्यापलेला आहे. म्हणजे पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास 1/3 क्षेत्रफळ जे आहे ह्या 1/3 क्षेत्रफळ कोणी व्यापलेलं आहे तर ह्या प्रशांत महासागराने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळते. हे जे प्रशांत महासागर जे आहे त्या प्रशांत महासागराने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळते. आता ह्या प्रशांत महासागरामधचाच विचार आपण करत असताना किंवा अभ्यास आपण करत असताना याच्यामध्ये या महासागरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे जे समुद्र जे आहे हे समुद्र कोणकोणत्या प्रकारचे समुद्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे जे 2 खंड जे आपण पाहतोय की याच्यामध्ये आपण हे जे खंड जे आहे, आवाज येतोय माझा?
आवाज येतोय का? येतोय सर आवाज. मध्ये रेंजचा प्रॉब्लेम झाला वाटतं. हा सर, काय आवाजच येत नव्हतं, काय कनेक्टच नव्हतं. रेंजचा प्रॉब्लेम झाला मध्ये. हा, येतोय आता आवाज सगळ्यांना? हो सर, येतोय. हा, ठीक आहे. आपण ह्याच्यामध्ये महासागरांचा आपण अभ्यास करतो आहे. आता हे जे महासागर जे आहेत किंवा सागरी भूगोल आपण म्हणतोय, ओशनोग्राफी आपण म्हणतोय, त्या ओशनोग्राफीचा आपण अभ्यास करत असताना हे जे हा जो महासागर जे आहे त्याच्यामध्ये आपण प्रशांत महासागर जे आहे त्या प्रशांत महासागराविषयी माहिती जी आहे ही माहिती आपण करून घेत होतो. हे जे प्रशांत महासागर जे आहे हे पॅसिफिक महासागर जे आहे, हे पॅसिफिक महासागर जगातील सर्वात मोठं महासागर असून ते क्षेत्रफळ जे आहे त्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे आहे. जे 3 महासागर आपण म्हणतोय, हिंदी महासागर असेल किंवा अटलांटिक महासागर असेल आणि आर्टिक महासागर जे आहे त्या आर्टिक महासागरापेक्षा मोठा अशा प्रकारचा भूभाग जो आहे, हा भूभाग सर्वात जास्त भूभाग ह्या खंडाने व्यापलेला आपण पाहतो की महासागराने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतंय. महासागराची सर्वात जास्त खोली सुद्धा ह्या महासागरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता हे जे महासागर जे आहे ह्या महासागरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र ह्या महासागरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे हा जे प्रशांत महासागर जे आहे ह्या प्रशांत महासागरामध्ये जे ओखाटकचा जो समुद्र जे आहे, म्हणजे हे जे दोन आपण पाहतो की जे खंड, आशिया खंड आणि उत्तर अमेरिका खंड जे आहे, हा आशिया खंडाचा भाग आहे आणि हा उत्तर अमेरिका खंडाचा भाग आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो समुद्र जे आहे हा समुद्र म्हणजे कुठला आहे तर ह्या ठिकाणी ओखाटकचा समुद्र आपण म्हणतोय. ह्या ओखाटकचा समुद्र आपल्याला ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर इथं आपण पाहतोय की हे जे पित्त समुद्र आपण म्हणतोय, हे जे पित्त समुद्र जे आहे, तुम्हाला स्क्रीन दिसतंय? तुम्हाला हो सर, दिसतंय. हा, पित्त समुद्र जे आहे हे पित्त समुद्र आपल्याला ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर जो चीनचा जो उत्तर चीन आणि आपण पाहतो की पूर्व चीनचा हा जो भाग जो आहे, चीनचा हा जो पूर्व भाग जो आहे हा पूर्व भाग आणि हा दक्षिणेकडील जो भाग जो आहे हा दक्षिणेकडील भाग, या समुद्रांचा पूर्व चीनचा आणि दक्षिण चीनचा हा जो समुद्र जो आहे हा समुद्र, या समुद्रांचा समावेश कशामध्ये आलेला आहे तर ह्या प्रशांत महासागरामध्ये आलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. आपण याची फक्त सागरशास्त्राची जी ओळख जी आहे ही ओळख आपण करून घेतोय. नंतर आपण पाहतोय की याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की विषयाला आपण सुरुवात करत असताना सुरुवातीची माहिती जी आहे ही सुरुवातीची माहिती आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर हा जो अटलांटिक महासागर जो आहे, दुसरा कुठला महासागर आहे? अटलांटिक महासागर जे आहे, म्हणजे इंग्रजी आद्य अक्षर जे आहे ते इंग्रजी आद्य अक्षर आपण पाहतो की एस, या एस नावाचा आपण पाहतो की एस अक्षरासारखा हा जो अटलांटिक महासागर जो आहे हा अटलांटिक महासागर आपल्याला ह्या भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळतोय. या भागामध्ये पाहावयास मिळतोय. म्हणजे अटलांटिक महासागर हा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून दुसरा महासागर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून दुसरा महासागर आहे आणि त्याचं क्षेत्रफळ जे आहे त्यांनी क्षेत्रफळ किती व्यापलेलं आहे तर 82.1 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढं जे क्षेत्र जे आहे एवढं क्षेत्र कोणी व्यापलेलं आहे? ह्या प्रशांत आपण पाहतो की अटलांटिक महासागर जे आहे त्या अटलांटिक महासागराने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतंय. आणि याची सरासरी खोली जी आहे ही सरासरी खोली, ह्या समुद्राची सरासरी खोली आपण म्हणतोय. सरासरी म्हणजे काय? एकूण खोलीपेक्षा आपण पाहतोय की त्याचे एकूण खोलीला 2 भागाने विभागणी केली तर त्याची काय मिळते आपल्याला? सरासरी आपल्याला मिळत असते. तशाच प्रकारचं आपण पाहतो की हे जे 3575 मीटर खोल एवढी आपण पाहतो की जी खोली जी आहे ही खोली आपल्याला ह्या महासागराची आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर ह्याचं शेकडा प्रमाण जे आहे हे शेकडा प्रमाण किती आपल्याला सांगता येते? 22.3% जे क्षेत्र जे आहे एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या फळापैकी किंवा समुद्राचे आपण बाकी जे जलावरण आपण बघतोय त्या जलावरणातील एकूण जलावरणाला 100% जर आपण मानलं तर 100%पैकी जवळपास 22.3% जे क्षेत्र जे आहे म्हणजे 1/6 इतकं क्षेत्रफळ जे आहे ते 1/6 एवढं क्षेत्रफळ या अटलांटिक महासागराने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे जवळपास आपण पाहतोय की ह्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे महासागर आपण बाकी हे जे महासागर जे आहे ह्या महासागरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या समुद्रांचा समावेश केला जातोय. त्याच्यामध्ये आपण बघतोय की याच्यामध्ये हडसनचा उपसागर जे आहे या भागामध्ये हडसनचा उपसागर आपल्याला आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे.
ह्या हडसनचा उपसागर जे आहे हा हडसनचा उपसागर ह्या भागामध्ये आपल्याला आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर हा जे मेक्सिकोचे आखात जे आहे हे मेक्सिकोचे आखात ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि उत्तर समुद्र जे आहे हा उत्तर समुद्र आणि हडसनचा उपसागर, मेक्सिकोचा आखात, म्हणजे अशा प्रकारचे हे जे समुद्र जे आहे ह्या समुद्रांचा समावेश कशामध्ये झालेला आहे तर अटलांटिक महासागर जे त्या अटलांटिक महासागरामध्ये त्याचा आपण पाहतो की उल्लेख आलेला आपल्याला पाहायला मिळते किंवा हे जे समुद्र जे आहे किंवा हे जे आखात जे आहे हे आखात याच्यामध्ये आलेले आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर तिसरा जो महासागर जो आहे हा तिसरा महासागर कुठला आहे हिंदी महासागर. हिंदी महासागर समजतंय का तुम्हाला? हो सर, हो सर. हा आता हे जे हिंदी महासागर हे जे हिंदी महासागर जे आहे हे क्षेत्रफळाचा महासागर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून हा आहे. आणि आपण हे जे क्षेत्रफळ जे आहे ह्या क्षेत्रफळाचा उल्लेख करत असताना याचं क्षेत्रफळ किती आहे 73.6 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ हे कोणाचं आहे हिंदी महासागराचा आहे. हा हिंदी महासागर आकाराने याचा आकार जर आपण बघितला तर हा आकार कशा आकार आहे त्याचा त्रिकोणाकृती अशा प्रकारचा आकार, त्रिकोणाकृती अशा प्रकारचा आकार आपण पाहतो की हे आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारचं हा हिंदी महासागराचा उल्लेख आपल्याला याच्यामध्ये आपल्याला करता येईल. त्यानंतर याची खोली जी आहे ह्या खोलीचा विचार करत असताना किती खोली आहे 3840 मीटर एवढी खोली आहे. 3840 मीटर एवढी खोली जी आहे एवढी खोली ह्या समुद्राची आपल्याला सरासरी खोली आपल्याला त्याची आपल्याला सांगता येते. आणि या महासागरामध्ये सुद्धा अनेक अशा प्रकारचे समुद्र याच्यामध्ये आलेले आहे, अनेक अशा प्रकारचे आखात, अनेक अशा प्रकारचं समुद्र जे आहे हे समुद्र सुद्धा आलेले आपल्याला पाहायला मिळतं. उपसागर जे आहे उपसागर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. इथं आपण पाहतो की याचा विचार करत असताना ह्या सीमावर्ती भागामध्ये इथं आपण पाहतो की तांबडा समुद्र आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. कुठला हे जे तांबडा समुद्र जे आहे हा तांबडा समुद्र आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर ह्या ठिकाणी पार्शियनचा आखात आपण म्हणतोय. हे जे पार्शियनचा आखात जे आहे हे पार्शियनचा आखात या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर हा जो समुद्र जे आहे याला आपण काय म्हणतोय अरबी समुद्र आपण म्हणतोय आणि याला आपण काय म्हणतोय बंगालचा उपसागर आपण म्हणतोय. हे कशामध्ये आलेले आहे तर ह्या हिंदी महासागरामध्ये आलेले आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि याचं शेकडा प्रमाण किती आहे तर शेकडा प्रमाण हे एकूण महासागरापैकी जवळपास 20